हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर इथे वाजलेले आहे 7 आणि आता मी जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे. तर आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं माझं रुटीन शेअर करत आहे. तर संध्याकाळी मी चहा केला, नंतर मग दूध गरम करून मुलांना दिलं. मुलं खेळायला गेली. त्यानंतर डाळ भाताचा कुकर लावला. तर इथे डाळीला फोडणी दिलेली आहे. कुकर झाल्यानंतर डाळीला फोडणी दिली, भात झालेला आहे आणि आज बटाटा भजी करणार आहे, तसंच आमरस आणि चपाती. तर आता बटाट्याचे स्लाईस असे गोलाकार कापून घेतले. त्यानंतर स्वच्छ धुवून मीठ चोळून ठेवलं, म्हणजे भजी खूप छान अगदी हॉटेलसारखे होतात. आणि इथे बेसन पीठ घेतलं. बेसन पिठामध्ये बघा चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं लाल तिखट हळद टाकली आणि नंतर थोडं लागतनुसार पाणी टाकून अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही. तर अगदी व्यवस्थित असं भिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे स्लाईस घेऊन टॅप करून तेलामध्ये अलगद सोडायचे आणि करायच्या वेळेला सोडा घालून मिक्स करायचं आहे. पीठ अगोदरच सोडा घालून ठेवायचं नाही. ज्या वेळेला भजी करायचे त्यावेळेला थोडासा सोडा घालून मिक्स करायचं आहे. तर बटाटा भजी खूप छान टम फुगतात आणि चवीलाही खूप छान लागतात. तर अजिबात तेलकट होत नाही आणि आतपर्यंत छान शिजले जातात बटाटे. तर असे हे बटाटा भजी केले. त्यानंतर मग आता मी आमरस वगैरे आणि चपाती बनवून झालेली आहे. डाळ भात झालेला आहे. तर आमरस म्हटलं तर बटाटा भजी आलेच. तर सगळ्यांच्या आवडती आणि फेवरेट अशी स्पेशल डिश, त्यामुळे आज मी आमरस बनवला आहे. त्यामध्ये वेलची पूड आणि थोडंसं ब्लॅक सॉल्ट टाकते आणि थोडा ओवा टाकते. म्हणजे काय होतं की आंबे हे उष्ण असल्यामुळे आमरस खाताना छान वाटतो आणि खाल्ल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये ओवा आणि थोडं काळं मिठाचा वापर करते. काळं मीठ टाकल्याने चव खूप छान लागते. तर असं आमच्या गावाकडे आमरस बनवला जातो. त्या पद्धतीने मी आमरस बनवलेला आहे. तर खूप छान अगदी चविष्ट बनतो. तर आता मी स्वामींसाठी इथे बाऊलमध्ये घेतलेला आहे आणि जसं आपण जेवायला घेतो तसंच स्वामींसाठी ताट भरून आपण नैवेद्य दाखवायचं आहे. तर आता मी नैवेद्य दाखवते. नैवेद्य दाखवताना छोटंसं पाण्याचं मंडल करायचं, ताटाभोवती पाणी फिरवायचं आणि नंतर नैवेद्य दाखवायचा आणि त्याचबरोबर धूप दीप वगैरे लावायचं. संध्याकाळचं तुळशीला पण मी दिवा अगरबत्ती लावत असते. तर अशी ही माझी स्वामी सेवा देवपूजा संध्याकाळचे असते आणि सगळ्या घरातल्या लाईटी वगैरे तिन्ही सांच्या वेळेला लावायच्या. तर खूप छान प्रसन्न वातावरण राहतं. घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात. जेव्हा कधी बघा आपल्याला असं नैराश्य किंवा डोक्यामध्ये नको ते निगेटिव्ह विचार येतात, कुठेतरी मन डिस्टर्ब होतं, त्यावेळेला मी असं स्वामींसमोर एक 5 ते 10 मिनटं डोळे झाकून नामस्मरण करते, शांत बसते. मला खरंच खूप छान वाटतं आणि वेळोवेळी स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात संकटाच्या वेळी. त्यामुळे स्वामी सेवा करा. घरामध्ये असं छान प्रसन्न वातावरण राहतं. तर आता नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर चेंज केलं कपडे आणि मग आता इथे मी जेवायला घेतलेला आहे. तर सर पण वॉक करून आले, मुलं खेळून आली. असा होता आजचा माझा व्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.